कुठल्या पार्टीमध्ये किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये मजा येणार नाही, ती शेतात मजा येते. बघू शकता मस्त असं जेवण. आता मस्त तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो. तर सध्या मी आमच्या शेतामध्ये आहे, आमच्या रानामध्ये. आणि गावाकडे सध्या कापूस वेचणीला वेग आलेला आहे, कारण भरपूर दिवस पाठीमागे पाऊस होता आणि पावसामध्ये शेतकऱ्याचं खूप असं नुकसान झालं. आणि नंतर पाऊस उघडला आणि पाऊस उघडल्यानंतर भरपूर असं ऊन पडायला लागलं आणि ऊन पडल्यामुळं कापूस हा जास्त प्रमाणात फुटलेला आहे. आणि प्रत्येकाला आपापल्या घरचा शेतामधला कापूस लवकरात लवकर घरी न्यायचा आहे. त्या घरी न्यायच्या हिशोबाने सगळे आपापलं काम करतायत, त्यामुळं मंजूर पण भेटत नाहीत. आणि कापूस एवढा फुटला आहे, नेमका कुठल्या शेतामधला याचा हे समजत नाही शेतकऱ्यांना. इतके सध्या शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत. आणि कापसाला पण यावर्षी भरपूर असा भाव आहे, त्यामुळं कापूस चोरी जाण्याची सध्या शक्यता आहे. आणि काही भुरटे चोरतेच सध्या शेतामध्ये कापूस. तर अशा प्रकारे आम्ही पण शेतामध्ये आलेलो. आणि यंदाची दिवाळी ही सगळी कापसामध्येच गेलेली. सगळे शेतकरी जे वर्ग आहे, तर जे नोकरदार असते जे कुणी असते समजा गावाकडे येणारे, बऱ्याच दिवसानंतर गावाकडे येत असते, तर जे बाहेर नोकरीला आहेत किंवा काही कामात धंद्यानिमित्त गेलेले ते लोक, ते मुलं जे गावाकडे आले, ते सगळे शेतामध्ये दामटिलेले आहेत घरच्यांनी. कारण कारण कुणी भेटत नाही मजूर, त्यामुळे आपापले शेतामध्ये घेऊन गेलेत. आणि कदरून काही आमच्या सुट्ट्या संपल्या असं म्हणून रिटर्न पण गेलेत. आणि भरपूर जणांनी तसं केलं आहे. आणि काही येसतेच समजा काही एक्स्ट्रा सुट्ट्या काढल्यात, परेशानी चालली. तर अशा प्रकारे आम्ही पण आलेलो. दिवाळीपासून आम्ही इच्छित होतो. तर दररोज असे तुम्ही पाहू शकता, हे माझ्या पूर्ण बोटाचे सालटे गेलेले आहेत. आणि असं भरपूर लोकांचं झालं. तुम्ही पण यसला असेल. तर आज आमचा शेतामध्ये कापूस वेचणी चालू आहे बऱ्याच 8 दिवसापासून. आणि म्हणलं एक व्हिडिओ टाकावा. आणि तुम्ही पण यसला असेल. आणि तुमच्या इकडे कापसाला भाव काय? आमच्या इकडं 15 रुपये किलो याचायला सरासरी चालू आहे भाव. तर तुमच्या इकडे किती, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला येचूया कापूस आणि दाखवतो तुम्हाला कापूस वेचल्यानंतर किती होतोय, काय होतोय. आंघोळ पण केलेलं नाही आहे, तसंच आलेलोत लवकर, कारण सकाळ सकाळ उरकतो आणि दुपारून ऊन असतंय, त्यामुळं आंघोळ नाही केलेली, तसंच आलेलो. तर पाहू किती होतोय. आणि रस्ता पण खराब आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला दाखवतो तुम्हाला संपूर्ण आमचं कापसाचं शेत. पाठीमागं आम्ही वेचलेलं आहे, काल थोडाच झाला आहे, कारण एवढं उरकत नाही ना. पूर्ण डायरेक्ट खाली बुडापासून ते शेंड्यापासून झाड. तर बघा, ही जी टोपी घातली ना, ही उन्हापासून संरक्षण म्हणून, काळं थोबाड होऊ नये म्हणून. तसं आमचं थोबाड काळच आहे, पण काय करता आता, कापूस याचा लागतोय, मजूर भेटा नाही, उरकत नाही. हे बोटाचे पूर्ण असे सालटे गेले. तर तुम्ही पण याची लासन कापूस किती अवघड आहे, लय हालायचं बघितलं तुम्ही. आता मजुराला कसं द्यावं बरं कापूस याचायला? 15 रुपये किलो म्हणतात, मग आम्हाला काय राहीन हातात? कुसळं. काय करायचं आहे? त्यामुळे आपलं इच्छित होतं हळूहळू जसं होईल जसं उरकन तसं. मरणाचा कापूस फुटलाय पाठीमागं बघू शकता. अशा प्रकारे ओटी बांधा लागते, अशी ओटी बांधलेली ही ओटी. आणि कापूस फुटल्याला बघा किती फुटलाय कापूस हे. तर काल एवढ्या 2-3च काकऱ्या झाल्या, एवढा उरकत बी नाही कापूस. हे बघा हे. आणि आता सकाळपासून एवढं येसलंय. तर तुम्ही पण इच्छित असताना तुमची पण परेशानी, सगळ्याचीच परेशानी चालली बघा हे. तर आता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि व्हिडिओवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर पाहू आता पुन्हा वजी न्यायचे, तर वजाची परेशानी. इकडं रस्ता खराब आहे, बैलगाडी येत नाही, काही नाही.
आता गाडीवर न्यायचं म्हणलं तर बघा, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी आमची परेशानी होती. तर चला पाहूया आता कसं आहे. ओटी आमच्याकडे ओटी म्हणते, तर ही ओटी सोडली आता. ही अशी ओटी असती. आता एवढी ओटी भरली सकाळपासून. आता ओटी टाकायला जात होतं. ओटी टाकतो तर लय वजन झालंय कमराला. कंबर जाईन त्याच्या आईला. लय अवघड आहे. म्हातारं व्हायचो काम आहे असलं कापूस याचं म्हणल्यावर. लय परेशानी काय सांगायचं तुम्हाला. आता ओटी टाकतो मस्त. तेजस पण चाललाय इकडे. तेजस तिकडे कुठं? हे काहीच इचिल नाही. आम्ही सकाळपासून मस्त पाणी तेन आणलं इथं झाडाखाली. पॉवर बँक सुविधा. आणि हे पाणी प्यायला मस्त घरचं जारचं पाणी. एवढं इचिल आहे कापूस. हे एवढा इचिल आहे. हे तेजसने तेवढा इचिल आहे. आणि हे गाडीवर कापूस घेऊन जायचं. आता हे रस्ता इकून असा तर दाखवणार तुम्हाला रस्ता. आणि हे शेत बघा. हे शेत ताण लागली होती तेजस. लय ताण लागली. मला दिन थोडं. तू पिऊन दे. तू पी ना दे. हळूहळू पी. दम्माने पी. जरा बसायचं शांत नंतर प्यायचं. ओटी टाकल्या पिलं असतात ना. लय ऊन पडतंय. ओटी टाकू मस्त. हे भोत आहे. एवढा मोठा भोत आहे. भोत बघायचं. 25 रुपयाचा भोत आहे. ह्यात बसतंय जवळपास जीव जायचं काम. लोखंडी न्यायचं कॉक होईन माणूस. 25 रुपयाचा भोत आहे. ह्यात बसतंय 50 किलो 80 किलो. हलका असेल तर 50, जड असेल तर 80-90 किलो बसतंय. गाडीवर न्यायचं. त्यामुळे आता हे आम्ही टाच भरणार. बघू किती होतंय भोत आता दिवसभर. आलो तर आता कारभार दाखायला. बघू ना किती होत. लय परेशानी असं परेशानी असते. तुझी उठली. ओटी बांधायची आता. अशी ओटी बांधायला लागते. अशी ओटी बांधायची. एक दोरी बांधायची. तर आता ओटी टाकली. थोडा कापूस येत आहे. पण जसं वाळवंटात पाणी सापडावं तसं जर रानात जर डबा आला ना शेतामध्ये, म्हणजे आपला जेवण डबा, तर तितका आनंद होतो. जसं म्हणजे कसं आता एखाद्या वाळवंटात फिरते त्याला ताण लागली. वाळवंटात पाणीच नसतं एखाद्या ठिकाणी सापडली. तसं शेतामध्ये डबा आणला घरच्यांनी की असा आनंद होतो. कारण काम केलेलं असतं. कडकडून भूक लागेल. तर आता मस्त बघू जेवण डब्यामध्ये काय काय आलं. मस्त झोडू आता आणतो ना. काय काय इथं बघतच त्यामध्ये लाडू शरांच्या. मस्त शेतामध्ये दही. मजा आहे. आता बघू काय काय आलं. लय भूक लागली मरणाची. आता सकाळपासून आलो पुण्यात आंघोळ पण नाही केली. तेजसने केली आंघोळ. म्हणलं आता कारण दिवसभर काम करून घाम येतोय. मस्त फ्रेश जायचं. मस्त संध्याकाळी मस्त शावर खाली बसायचं. यायला तू आता बघू काय काय आलं. बोलत टाईम नाही व्हायला गेला पाहिजे. बघ काय आले. चिवड्याची पिशवी दिसते. चिवडा यात अजून काय इकडे काटीशिव दिसते. आणि भाजीची केटली. त्याच्यावर मीठ आहे मस्त. आणि ह्याच्यामध्ये बहुतेक दही किंवा दूध असणार आहे. दही किंवा दूध. आणि अजून काय इकडे ही भाकरीची चवड. तर दह्यासोबत खायला साखर पण इथं मस्त छोट्या बॉटलीमध्ये. ज्याला साखर खायची त्याला साखर. ज्याला चटणी खायची त्याला चटणी. आणि नंतर ह्यामध्ये दही. तर अशा प्रकारे हा आपला डबा. भाजीमध्ये तरी किती आली बघा. तरी भाजी पण त्याच हे आपण नंतर बघू.
आम्ही कारण आमची घरची मदत खाते. मटणापेक्षा भारी असते शेतात खायला. वा, गवारीच्या शेंगा या पावर खा गवार. मस्त गवार. ही बघा गवारी शेंगाची भाजी, चपात्या, यात दूध असणार आहे उघड्यावर त्याच्याशी काय. तर वा 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 वा, ह्यात दूध आहे तर ह्यात दूध, ह्यात ही गवारीची शेंगाची भाजी आणि ही चिवडा आणि यामध्ये दह्यासोबत खायला चटणी, मस्त चटणी यामध्ये, ही चटणी. आणि ही आता दाखवली तुम्हाला ही साखर दह्यासोबत खायला. बटाके यामध्ये दहीच असणार आहे. यामध्ये बघू काय फळ त्याच्याच काय ते. वा वा वा, पाहू शकतो दही, प्युअर दही. शेतामध्ये दही खायचं, दूध प्यायचं, ही भाजी खायची का चिवडा खायचा का चपात्या खायच्या का काय खायचं, हे असं प्रकारे सगळं जेवण आहे. बघू शकता मस्त. कुठल्या पार्टीमध्ये किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये मजा येणार नाही, ती शेतात मजा येते. बघू शकता मस्त असं जेवण. आता मस्त या भाजीवर ताव हाणतो, मस्त काला चुरितो आणि दह्यामध्ये चटणी टाकून खातो, नाही तर शेवटला मस्त साखर टाकून खातो. तर ते जास्त खायला दही पण घेतो. दही बघा मस्त प्युअर दही, नुसतं शाईचं दही. त्याला जर बघितलं ना तुम्ही, लोणीच असेल प्युअर. घरचं जर काही जनावर असेल दूध, म्हणजे दुधाचं म्हैस किंवा गाय, तर खायला लई मजा असते. मस्त हे दही, बघू कशी टेस्ट आहे. हा 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 हा, भूक लागली बाबा. हात बी धुतलाय, तुम्हाला वाटतं हात नसून धुतला. हात मस्त झाला, भूक लागली होती. तुम्ही बी असं जेवायला असताना शेतामध्ये आणि काम केलं, कष्ट केलं, कष्टाची खूप वेगळीच असते. एकच नंबर आहे भाजी चालेल ना. काय करता मटणाचं चिकनची भाजी, एक नंबर भाजी तुम्ही मला पाहिजे असं. जेवण करत होतो शेवटपर्यंत भात भाजी मस्त. आता दह्यामध्ये साखर टाकलेली बघा, दह्यामध्ये साखर. मला असंच आवडतं, चटणी टाकून नाही, कारण भाजी खाल्ली ना. आणि चिवडा, दही, शे काय म्हणजे त्याला रे, काय नाव वेळेचं माझ्या लक्षात बी ना लवकर, काठी शिळ. मस्त दही खातो. किलो असं बघा, ते पोलीस आहे म्हणे. जात आहे मस्त भाजी घेऊन जायची. एक रोज देऊन टाकली तर व्हिडिओ नाही घालला. किती केला सुंदर आधी सांगा किती लागते. काय करा येता लागते, काम केल्याशिवाय काय, थोडंफार करावंच लागेल ना. कापतं तुम्ही अगोदर, काप घेतायचं आणि करायचं. त्याला आता वजे टाकू, त्याला अंगात आलाय, रस्ता लई खराब आहे. समजत बाकीचं असतं तर येतो तुम्ही.
जाता तेवढं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. इकडं राहायला आहे म्हणजे हे येचील आहे आणि हे राहायला आहे. सूर्य गेला मावळतील त्यामुळे आता आम्ही निघतो. वजे टाकून येतो. ही वटी एवढी एवढीशी झाली. हे कापूस, हे तेजस. तर चला वटी टाकू. वटी टाकायची आता. चाललो आता. दिवस मावळलाय. मस्त जायचं घरी, फ्रेश व्हायचं, मस्त आंघोळ करायची, शावर खाली बसून गार मस्त गार पाण्याचा घाम झालेला दिवसभरचा. चला आता दाखवतो वजे कसे टाकलेत, काय किती होतं मस्त, आणि पण दाखवीन जमलं तर. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.